पालघरमध्ये अत्यंत चुरशीची अशी डहाणू नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे। भाजप विरुद्ध शिवसेना आणि शिवसेनेच्या सोबतीला सर्व राजकीय पक्ष आलेले आहेत आणि त्यांचा उमेदवार आहेत राजू माछी आपल्या सोबत आहेत। राजूजी, कशा पद्धतीने प्रचार चालला आणि जनतेचा कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट मिळतो? आमचा प्रचार खूप चांगला चालू आहे आणि जनतेचा प्रतिसाद आमच्या बाजूनी चांगला आहे। कोणकोणते मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही डहाणूचा विकास करणार आहोत। डहाणूच्या विकासात जे की आम्ही आता भाड्याच्या इमारतीत राहतो ती आमची मालकीची इमारत करू, नगर परिषदेची क्रीडांगण बनवू, गार्डन बनवू, वीज पाणी रस्ते चांगले करू, गटारी बनवू आणि डहाणूला सुंदर करू। नक्कीच डहाणूला सुंदर करू। आणि राजू माछी यांच्या प्रचारासाठी पालघर जिल्ह्यातले आमदार आहेत राजेंद्र गावित, माजी मंत्री आहेत। सर, काय सांगाल कशा पद्धतीने छोट्या छोट्या सभांच्या माध्यमातून तुम्ही प्रचार करताय? या ठिकाणी नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे शरद पवार गट असेल, अजितदादा गट असेल आणि शिवसेना या ठिकाणी एकत्रितपणे त्या ठिकाणी लढत आहे। आणि अनेक इथला जो समाज, जो सुशिक्षित समाज आहे, त्या समाजाने सुद्धा आता बघितले की खऱ्या अर्थाने या ठिकाणी या बडेजाव करणाऱ्या उमेदवाराचा एक साधा उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। आणि निश्चितच आर्थिकच्या बळावर या ठिकाणी ज्या पद्धतीने ते नेतृत्व करत आहे, आमच्या उमेदवाराकडे काही जरी नसलं परंतु या ठिकाणी लोकांचं प्रेम आहे आणि लोकांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने इतक्या वर्षापासून हे बकाल झालेले जे डहाणू शहर आहे हे खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे एक राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातलं असेल, गटाराच्या संदर्भातलं असेल, रस्त्याच्या संदर्भातलं असेल, STP प्लॅनच्या संदर्भातलं असेल, त्याचप्रमाणे अंडरग्राऊंड केबलच्या संदर्भातलं असेल आणि एकूणच हे शहर, बकाल झालेलं शहर कशा पद्धतीने नावारूपाला आणता येईल आणि निसर्गरम्य असलेला हा जे डहाणू शहर आहे हे कायमस्वरूपी निसर्ग कायमस्वरूपी ठेवून अधिकची कशा पद्धतीने एक कृत्रिमरित्या कशा पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट करता येईल आणि राजू माछीच्या रूपाने या ठिकाणी निश्चितच चांगला नगराध्यक्ष मिळाल्यानंतर या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी डेव्हलप होऊ शकेल। नक्कीच जे सुंदर डहाणू शहर बकाल बनलेलं आहे ते सुंदर करण्याचा प्रयत्न असेल। आपल्यासोबत कुंदन संकेत आहेत। संकेत सर, काय सांगाल? खूप मोठं नाही, आपण बघताय की डहाणूमध्ये जे काही वातावरण आहे हे एक बदलाची नांदी आहे। डहाणूमध्ये परिवर्तनाचा जी लाट आहे ही खूप मोठ्या स्वरूपामध्ये आहे। डहाणूकरांना वाटते की आता कुठेतरी बदल घडणं अपेक्षित आहे। ज्या भावनेतून 2017मध्ये डहाणूने एक पूर्णपणे एका क्षमतेने भरत राजपूत यांना निवडून दिलं त्याचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे। केवळ स्वतःपुरतं राजकारण, स्वतःचा विकास ह्याच्या पलीकडे त्यांनी डहाणूच्या कुठल्याच डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी कधी सरस दाखवलं नाही। वास्तविकपणे नगरविकास खातं हे राज्याकडे असताना देखील पण तिकडे कशा पद्धतीने इनोव्हेटिव्ह संकल्पनेतून डहाणूचं सुंदरीकरण करता येईल याकडे कुठलंही लक्ष न देता स्वतःचा कसा विकास साधता येईल याकडे आणि पूर्णपणे दादागिरी, एकाधिकारशाही आणि मी करेल तेच खरं या भावनेतून त्यांनी काम केलं। आज डहाणूमध्ये जो काही सर्व समाज आहे, सर्व समाज घटक आहे, त्यांना असं वाटतं की असा उमेदवाराला आपण निवडून द्यावं की जो डहाणूकरांचा आवाज म्हणून काम करेल। त्यामुळे लढाई केवळ पक्ष विरुद्ध पक्ष नाही आहे, तर एका व्यक्ती विरोधामध्ये डहाणूकरांची लढाई आहे। आणि डहाणूकरांचं जे उमेदवार आहेत ते राजू माछी आहे आणि ते शिवसेनेच्या धनुष्यावर उभे आहेत। सोबत राष्ट्रवादी, घड्याळ आणि तुतारी सुद्धा आहे। त्यामुळे डहाणूकरांचा विजय हा नक्की आहे, परिवर्तन घडेल आणि डहाणूच्या नवीन विकासाची सुरुवात राजू माछी यांच्या विजयाने होईल आणि ते धनुष्य आता डहाणूकरांनी उचललं आहे आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष 3 तारखेच्या निकालामध्ये स्पष्ट होईल। नक्कीच डहाणूकरांचा विश्वास राजू माछी यांच्यावर आहे आणि तो येत्या निकालातून दिसणार असल्याचा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेला आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत काय रिझल्ट लागतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, डहाणू।